पण देवेंद्र फडणवीस यांचा फोटो अजिबात नव्हता। मला प्रत्यक्ष मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी जनतेच्या मनात मी मुख्यमंत्री आहे आणि त्या बॅनरवर लिहिलं होतं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री। आणि पुन्हा एकदा त्यांच्या भोवती मुख्यमंत्री पदाची चर्चा का सुरू झाली? या बॅनर्स मागं पंकजा मुंडे यांचाच हात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते निवडणूक जिंकून चर्चेत येतात, तर काही नेते पराभवानंतरही चर्चेच्या केंद्रस्थानी राहतात। पंकजा मुंडे हे त्यापैकीच एक नाव। गेल्या काही दिवसात त्यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये पुन्हा एकदा बॅनर झळकले आणि त्या बॅनरवर लिहिलं होतं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री। विशेष म्हणजे काही बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, JP नड्डा यांचे फोटो होते, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मात्र नव्हता। हा फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह आहे का, की यामागं भाजपमधील अंतर्गत राजकारणाचा एखादा मोठा संदेश दडलेला आहे? पंकजा मुंडेंचं पुनरागमन कोणाला खुपतंय आणि पुन्हा एकदा त्यांच्या भोवती मुख्यमंत्री पदाची चर्चा का सुरू झाली? याच सगळ्या राजकीय घडामोडींचा मागोवा आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्हा म्हणजे केवळ एक मतदारसंघ नाही, तर अनेक मोठ्या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे। गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला ग्रामीण महाराष्ट्रात मजबूत पाया मिळवून दिला, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं आणि त्या वारशाच्या नैसर्गिक वारसदार म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं जात होतं। 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडेंना महत्त्वाचं मंत्रिपद मिळालं। OBC समाजातील त्यांचा प्रभाव, गोपीनाथ मुंडेंचा वारसा आणि राज्यभरातील जनसंपर्क यामुळं अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे भविष्यातील मोठ्या नेतृत्वाच्या नजरेनं पाहू लागले। याच काळात त्यांच्या सभांमध्ये जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या। सुरुवातीला या घोषणांकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही, पण पुण्यातील एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी मला प्रत्यक्ष मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी जनतेच्या मनात मी मुख्यमंत्री आहे असं विधान केल्यानंतर या चर्चेला मोठं राजकीय वळण मिळालं। भाजप हा शिस्तीवर चालणारा पक्ष मानला जातो, त्यामुळे मुख्यमंत्री पदाशी संबंधित अशा चर्चा वरिष्ठ नेतृत्वाला पसंत पडल्या नाहीत। अशी राजकीय चर्चा सुरू झाली। काही दिवसातच त्यांच्या खात्यांमध्ये बदल झाले आणि या संपूर्ण घडामोडीचा संबंध त्या विधानाशी जोडला जाऊ लागला। 2019 मध्ये सावरगाव घाट इथे दसरा मेळाव्यात अमित शहा उपस्थित असताना कार्यकर्त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या घोषणा दिल्या। त्यानंतर पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं की मी कधीही मुख्यमंत्री पदावर दावा केलेला नाही, पक्षाची शिस्त मला माहीत आहे, पण तोपर्यंत जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ही प्रतिमा त्यांच्या नावाशी कायमची जोडली गेली। याच काळात बीडमध्ये घरातीलच मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला। पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्यातील लढत संपूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय ठरली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला। हा पराभव त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का मानला गेला। त्यानंतर त्या अनेक वर्ष सत्तेच्या केंद्रापासून दूर राहिल्या। विधान परिषद, राज्यसभा किंवा मोठ्या जबाबदाऱ्यांची चर्चा झाली, पण लगेच संधी काही मिळाली नाही। त्यामुळे अनेकांनी हा काळ त्यांच्या राजकीय वनवासाचा काळ असल्याचं म्हटलं। मात्र कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास कायम राहिला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत बीडमधून उमेदवारी दिली। मात्र मराठा आरक्षण आणि OBC राजकारणाच्या बदललेल्या समीकरणामध्ये त्यांचा अत्यंत कमी मतांनी पराभव झाला। तरीही भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आणि मंत्रिमंडळात स्थान दिलं। त्यामुळे पक्षाचा त्यांच्यावरील विश्वास कायम असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यांच्या राजकीय पुनरागमनाची चर्चा पुन्हा सुरू झाली। दरम्यान बीडमधील राजकीय समीकरणंही बदलत गेली। धनंजय मुंडे विविध कारणामुळे चर्चेत आले, तर दुसरीकडे भाजपने पंकजा मुंडेंना सातत्यानं पाठबळ दिलं, त्यामुळे त्या पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या। अशातच त्यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स झळकले। विशेष म्हणजे काही बॅनर्सवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि JP नड्डा यांचे फोटो होते, पण देवेंद्र फडणवीस यांचा फोटो अजिबात नव्हता। त्यामुळं हा केवळ योगायोग होता की जाणीवपूर्वक दिलेला राजकीय संदेश, याची चर्चा सुरू झाली। इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, या बॅनर्स मागं पंकजा मुंडे यांचाच हात आहे असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही। उलट यापूर्वी अशाच घोषणांमुळे त्यांना राजकीय नुकसान झालं आहे, त्यामुळे त्या स्वतःहून पुन्हा तसाच वाद निर्माण करतील अशी शक्यता कमी वाटते। मग हे बॅनर्स लावले कुणी? याच्या दोन प्रमुख शक्यता राजकीय वर्तुळात मांडल्या जात आहेत। पहिली म्हणजे कार्यकर्त्यांचा अतिउत्साह, आपल्या नेत्यांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा घोषणा केल्या गेल्या असाव्यात। दुसरी शक्यता म्हणजे पक्षांतर्गत गटबाजी, एखाद्या नेत्याभोवती पुन्हा जुना वाद निर्माण करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी चर्चा होत आहे। मात्र यापैकी कोणत्याही शक्यतेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते, सलग पराभव, राजकीय चढउतार आणि अनेक वर्षाचा संघर्ष
हे सगळं असूनही पंकजा मुंडेंभोवती आजही मोठा कार्यकर्ता वर्ग उभा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाभोवती निर्माण होणारी कोणतीही राजकीय चर्चा थेट राज्याच्या राजकारणात पोहोचते. आता या बॅनर्स मागचं खरं कारण काही असो, पण त्यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना चर्चेच्या केंद्रस्थानी आणलं आहे. हा कार्यकर्त्यांचा उत्साह होता की कोणाची राजकीय खेळी, याचं उत्तर कदाचित अधिकृतपणे कधीच मिळणार नाही. मात्र एवढं नक्की की बीडमध्ये लागलेल्या काही बॅनर्सनी पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत समीकरणावर चर्चा सुरू केली आहे आणि त्यामुळं पंकजा मुंडेंचा पुढचा राजकीय प्रवास अधिक लक्षवेधी ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त लागलेले जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे बॅनर्स फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह होता का, की त्यामागं भाजपमधील अंतर्गत राजकारणाचा एखादा मोठा संदेश दडलेला आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.